नमस्कार मित्रांनो, हिंदू धर्मात एकादशी तिथींना विशेष महत्त्व आहे. माघ महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात. आज या व्हिडिओमध्ये आपण विजया एकादशीबद्दल माहिती पाहणार आहोत. एकादशीचं व्रत श्री हरी विष्णूंना समर्पित आहे. या दिवशी विधीपूर्वक पूजा केल्याने श्री नारायणाची विशेष कृपा प्राप्त होते. पौराणिक कथानुसार प्रभू रामाने लंकेवर विजय मिळवण्यासाठी हे व्रत केले होते आणि या व्रताच्या प्रभावाने त्यांनी रावणाचा पराभव केला होता. यावर्षी विजया एकादशीचे व्रत 13 फेब्रुवारी 2026 रोजी पाळले जाणार आहे. पंचांगानुसार माघ महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशी तिथीचा प्रारंभ 12 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:22 होईल आणि या तिथीची समाप्ती 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:25 होणार आहे. एकादशीची पूजा करताना मनात सतत हरिनामाचा जप करत राहावे. विजया एकादशीच्या व्रताचे पारण 14 फेब्रुवारी रोजी केले जाईल. पारण करण्याची वेळ सकाळी 7:07 ते सकाळी 9:26 पर्यंत असेल. पारण तिथीच्या दिवशी द्वादशी दुपारी 4:01 संपणार आहे. एकादशीचे पारण द्वादशी संपण्यापूर्वी करणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही असे म्हणतात. विजया एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि पिवळे किंवा नारंगी रंगाचे स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजेच्या जागी गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करून घ्या आणि एका चौरंगावर पिवळे कापड अंथरून भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. त्यानंतर तुपाचा दिवा लावून देवाला चंदनाचा टिळा लावावा आणि फुलांचा हार अर्पण करावा. भगवान विष्णूंना पंचामृत, पिवळी मिठाई, गूळ, फुटाणे आणि तुळस अर्पण करावी. नारायणसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा पूजा करावी आणि कथा ऐकून विष्णूंची आरती करावी. ओम नमो नारायणाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम श्री विष्णवे च विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा जप करावा. एकादशी तिथी शुभ असून पद्मपुराणानुसार भगवान शंकरांनी नारद मुनी यांना उपदेश करताना सांगितले होते की जो व्यक्ती विजया एकादशीचे व्रत करतो त्यांच्या पूर्वजांना स्वर्गात स्थान प्राप्त होते. तसेच या व्रताचे नियम पाळल्याने कामात यश प्राप्त होते अशी मान्यता आहे. विजया एकादशीचे महत्त्व काय आहे ते पाहू. विजया एकादशी व्रत केल्याने अतिशय गंभीर आजारांपासून देखील मुक्ती होते. व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो, अर्थात कधी शत्रूपासून पीडा होत नाही. ही एकादशी आपल्याला नावाप्रमाणे फल प्रदान करते. या दिवशी व्रत धारण केल्याने व्यक्तीला इच्छित फलप्राप्ती होते आणि प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होतो. एकादशी व्रत केल्याने चंद्रग्रह शुभ होऊन चांगलं फल देतं, ज्याने व्यक्ती मानसिक रूपाने निरोगी राहतो. एकादशी व्रत केल्याने व्यक्तीचे अशुभ संस्कार नष्ट होतात. ही एकादशी सर्व पापांचे हरण करणारी तिथी असल्याचे म्हटले गेले आहे. पुराणानुसार जी व्यक्ती एकादशी व्रत करतात त्यांच्या जीवनात कधीही संकट येत नाही आणि धन आणि समृद्धी नांदते. पौराणिक मान्यतानुसार या दिवशी व्रत केल्याने पूजेचं 3 पट फळ मिळतं असं म्हणतात. लंकेवर विजय मिळवण्यासाठी प्रभू श्री राम यांनी याच दिवशी समुद्रकाठी पूजा केली होती. विजया एकादशीला श्रीराम आणि त्यांच्या सेनेद्वारा व्रत ठेवण्याची कथा श्रीकृष्णाने युधिष्ठिराला ऐकवली होती. विजया एकादशीला दानाचे विशेष महत्त्व आहे. सनातन धर्मात दान हे कलियुगातील सर्वात मोठे पुण्य मानले जाते. विजया एकादशी सारख्या पवित्र दिवशी केलेले दान शाश्वत फळ देते. या दिवशी अन्न, वस्त्र, पैसा आणि गायीचे दान करणे विशेष पुण्यपूर्ण मानले जाते. या दिवशी गरीब आणि असहाय्य आणि गरजू मुलांना अन्न देणे हे सर्वोत्तम दान मानले जाते. या एकादशीच्या व्रताचे काही नियम आहेत. या दिवशी निंदा, कपट, क्रोध आणि द्वेष टाळा. काळे कपडे घालू नका. भात किंवा जड अन्न खाऊ नका. रात्री भगवान विष्णूंचे स्तोत्र, मंत्र आणि नामजप करा. पौराणिक कथेनुसार एकेकाळी नारद मुनींनी ब्रह्माजींना विजया एकादशीचे महत्त्व विचारले. यावर ब्रह्मदेवांनी सांगितले की त्रेतायुगात अयोध्येचा राजा दशरथ होता. त्याची पत्नी कैकेयीने त्याला 2 वचने मागितली. यात प्रभू श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास आणि भारताला गादी मिळावी या वचनांचा समावेश होता. त्यानुसार प्रभू श्रीराम हे भाऊ लक्ष्मण आणि पत्नी सीता यांच्यासह वनात गेले. वनवासादरम्यान रावणाने सीतेचे अपहरण केले. देवी सीतेच्या शोधात असताना प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणांची जंगलात हनुमानाशी भेट झाली.
त्यानंतर सुग्रीवाशी मैत्री झाल्यानंतर वानर सेनेसह प्रभू श्रीराम देवी सीतेच्या शोधात निघतात. दरम्यान हनुमानजी देवी सीतेचा शोध घेतात आणि मग प्रभू श्रीराम वानर सेनेच्या मदतीने लंकेवर हल्ला करण्याची योजना आखतात. मात्र यात सर्वात मोठा अडथळा ठरतो तो समुद्राचा. त्यावर मात कशी करायची या विचारात असताना एके दिवशी लक्ष्मणाने भगवान रामांना सांगितले की इथून काही अंतरावर ऋषींचे आश्रम आहे. या ऋषींकडून हा समुद्र पार करण्याबाबत मार्गदर्शन घेतले पाहिजे. त्यानुसार प्रभू श्रीराम ऋषीकडे पोहोचतात आणि त्यांना नमस्कार करून येण्याचा उद्देश सांगतात. यावर ऋषींनी कृष्ण एकादशीला भाऊ लक्ष्मण, सेनापती आणि इतर सहकाऱ्यांसोबत व्रतासह विष्णुदेवाची पूजा करण्याचा सल्ला दिला. तसेच त्यांनी एकादशी व्रताची संपूर्ण विधी सांगत या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळेल अशी ग्वाही देखील दिली. ऋषींनी सांगितल्याप्रमाणे प्रभू रामाने विजया एकादशीचे व्रत करत विष्णू पूजा केली. या व्रताच्या प्रभावाने वानर सेनेने समुद्र पार करून लंकेवर विजय मिळवला. तसेच प्रभू श्रीरामाने रावणाचा वध करून देवी सीतेला मुक्त करून अयोध्या परतले. अशा प्रकारे जो कोणी विधीपूर्वक विजया एकादशीचे व्रत पाळतो त्याला प्रत्येक कार्यात यश मिळते असे ब्रह्मदेवाने देखील म्हटले आहे. तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.